यानंतर या भागातल्या स्थानिक आमदारांशी सुद्धा आपण संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र आपण पाहतोय दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेला आहे। या भागातले आमदार स्थानिक आमदार आमच्यासोबत आहेत। राहुल कुल आमच्यासोबत उपस्थित आहेत। सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। आपल्या भागात झालेल्या या घटनेविषयी काय सांगाल, आपली प्रतिक्रिया? 2-3 दिवस त्या गावामध्ये तणाव होता आणि आम्ही सगळेजण तिथे संपर्क करून शांततेचं आवाहन करत होतो। आज सकाळी एका पोस्टमुळे काही गैरसमज निर्माण झाले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, वस्तुस्थिती आहे। परंतु आता मात्र ती स्थिती नियंत्रणामध्ये येते आणि त्यामुळे आता सगळ्यांचे काही जे गैरसमज होते ते दूर होऊन आता तिथले जे काही पोलिसांनी स्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे आणि आता तिथे शांततेचं वातावरण प्रस्थापित झालेलं आहे। नक्कीच राहुलजी, खरं तर काही धार्मिक स्थळांवर सुद्धा विशिष्ट समाजाने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथे सुद्धा दगडफेक झालेली आहे, याच्यावर प्रतिक्रिया आपली? नाही, मी सांगतो ना की मॉब सायकोलॉजी मध्ये काही घटना घडतात, एक अपघातासारख्या घटना घडल्या, परंतु स्थितीवर आता आम्ही सगळ्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे। नक्कीच, पण राहुलजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे काल इथंच सभा झाली होती गोपीचंद पडळकर यांची आणि संग्राम जगताप यांची, आणि त्यात खरं तर पडळकर आणि जगताप यांनी सुद्धा काही आक्षेपार्ह विधानं केली होती, तसंच काही विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलं होतं। कदाचित जी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना जी झाली होती, त्याच्या मागे सुद्धा कुठला तरी विशिष्ट समाज आहे आणि त्या समाजाच्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे, असं सुद्धा आरोप पडळकर यांच्यातर्फे करण्यात आला होता। या संदर्भात काय सांगाल आणि त्याचे कदाचित हे पडसाद आहेत आजचा हा तणाव, आजची ही तणावपूर्ण परिस्थिती, यावर काय सांगाल? ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्याला पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे। त्यानंतर कालची सभा संपन्न झाली। आजची घटना मात्र वेगळी आहे की पोस्ट केल्यामुळे आजचा तणाव निर्माण झाला आणि अशांतता झाली। त्यामुळे आज जी काही घटना घडलेली त्याचा संबंध एका बाहेरगावच्या मुलाने केलेल्या पोस्ट पुरता मर्यादित आहे आणि त्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई केली। पण राहुलजी, खरं तर या तणावाला कुठेतरी पडळकरांचं आणि जगतापांचं भाषण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही स्पेसिफिक म्हणता येणार नाही। शेवटी त्या भागामध्ये गेले कित्येक वर्ष सगळे समाजाची मंडळी एकत्र राहतात आणि कधी तणाव निर्माण झाला तर सगळेजण एकत्रितपणे मार्ग काढत असतात। त्यामुळे मुळातच त्या परिसरामध्ये जी काही 1-2 घटना घडल्या त्याच त्याला कारणीभूत आहे। त्या घटना घडल्या नसत्या तर समाजाची भावना दुखावली नसती आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकली नसती। त्यामुळे असंच केल्यामुळे असंच झालं असं म्हणता येणार नाही। शेवटी जमावाची एक मानसिकता असते आणि त्याच्यातून घडलेल्या घटना आहेत। नक्कीच, धन्यवाद राहुलजी, आपण जय महाराष्ट्रावर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।